हाय बहिणींनो, आपण जे काल मीठ लावून ठेवलेलं कारलं ते आपण मीठ काढून घेतलेलं आहे, त्यातलं साफ करून घेतलेलं आहे. आणि आता आपण घेतलेलं आहे थोडंसं बेसन पीठ, थोडेसे अद्रक लसूणची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला. आता आपण हे सर्व मसाले कालवणार आहे आणि आपली कारली त्यात करणार. कारल्याला लावून घ्यायचं सगळं. हे आपण कारल्याला हे सर्व मसाला लावून घेतलेला आहे. आणि मी घेतलेले आहेत 2 कांदे, 2 टमाटर, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, 1 गुळाचा तुकडा थोडासा आणि चिंचेचं पाणी. आता आपण कढई तापून घेतलेली, तर आपण तेल घालणार आहोत. ते आपण कारली पहिली शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हे सर्व कारले आपल्याला पहिले फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानं क्रिस्पी पण होतं आणि त्याचा कडवटपणा कमी होतो. गॅसची फ्लेम वाढवलेली आहे. छान खरपूस भाजायचं. आता आपलं कारलं मस्त भाजून झालं खरपूस. तर आता आपण इकडे ठेवूया बाजूला आणि दुसरीकडे ठेवूया तापायला. फोडणीची तयारी करू. आपली कढई आता तापलेली. आता गॅसची फ्लेम थोडी कमी करूया. आपण फोडणी टाकणार आहोत. थोडंसं तेल घालूया. एक चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पावडर. हळद. टाकूया आपण टमाटर. टमाटर टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. म्हणजे टमाटरमधलं पाणी लवकर आटलं जातं. चवीनुसार मीठ टाकलं आपण. आता टाकूया आपण कांदा. छान खरपूस भाजून घ्यायचं सर्व. म्हणजे कारल्याची टेस्ट खूप छान येते. कडवट नाही लागत. भाजीचा मसाला चांगला भाजलेला असेल तर भाजी छान होते. आता आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. अंदाजे 2 चमचे टाकले. गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा.
मसाला करायचा. आता आपण चवीनुसार लाल तिखट टाकणार. 2 चमचे लाल तिखट टाकते मी. आणि आपण जो गूळ घेतलाय तो टाकणार आहोत आपण. आता आपण जे चिंचेचं पाणी करून ठेवलेले ते टाकणार आहोत आपण गाळून. आता मसाला अजून भाजून घेतात ना. आता आपली कारली टाकून घेऊयात. झाली आपली कारल्याची भाजी तयार. बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. ही भाजी खायला खूप छान लागते आणि कारलं तसं पण खायला पाहिजे. झाली आपली कारल्याची